कार्यरत शिक्षकों हेतु टीईटी की अनिवार्यता, पदोन्नति से संबंधित अन्यायकारक शर्तें, संच मान्यता की गलत नीति तथा बीएलओ के तौर पर काम करने की सख्ती जैसी विभिन्न बातों का विरोध करने के साथ ही अपनी कई प्रलंबित मांगों को लेकर प्राथमिक शिक्षकों द्वारा आज राज्यव्यापी शाला बंद आंदोलन किया गया, जिसके तहत अमरावती में सभी शिक्षकों ने इरविन चौराहे से जिलाधीश कार्यालय तक भव्य मोर्चो निकालने के साथ ही कलेक्ट्रेट पर अपनी मांगों व समस्याओं को लेकर जबरदस्त प्रदर्शन भी किया। साथ ही जिलाधीश आशीष येरेकर के जरिए राज्य सरकार एवं प्राथमिक शिक्षा संचालक के नाम अपनी मांगों का ज्ञापन भी सौंपे गए ज्ञापन में कहा गया है कि राज्य की स्थानीय स्वायत्त निकायों की प्राथमिक शालाओं और उनमें कार्यरत शिक्षकों को लेकर राज्य सरकार द्वारा लिए जा रहे निर्णय बेहद तकलीफदेह साबित हो रही हैं और इन अव्यवहारिक निर्णयों की वजह से शिक्षकों का भविष्य अंधकारमय साबित हो सकता है। इस संदर्भ में शिक्षकों द्वारा अब तक अपनी मांगों को कई बार लोकतांत्रिक व कानूनी तरीके से सरकार के सामने रखा, लेकिन सरकार की ओर से अब तक कोई सकारात्मक प्रतिसाद नहीं दिया गया, बल्कि समय समय पर अन्यायकारक निर्णय लेते हुए शिक्षकों में तीव्र असंतोष पैदा किया जा रहा है, जिसके चलते शिक्षकों ने आज 9 जुलाई को राज्यव्यापी शाला बंद आंदोलन करने का निर्णय लिया है। यदि इसके बावजूद भी शिक्षकों की मांगों को पूरा नहीं किया गया तो शिक्षकों द्वारा राज्य स्तर पर और भी अधिक तीव्र आंदोलन किया जाएगा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संगठन की अगुवाई में किए गए इस आंदोलन में अवभव प्राथमिक शिक्षक संघ के अध्यक्ष गजानन चौधरी, सचिव सुभाष सहारी, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटिल, राज्य प्राथमिक शिक्षक समिति के अध्यक्ष अजय आनंद पवार, शिक्षक भारती प्राथमिक के अध्यक्ष मंगेश खेरडे, सचिव सतीश डोंगरे, प्राथमिक शिक्षक महामंडल के अध्यक्ष रामेश्वर स्वर्गे, राज्य अपंग कर्मचारी संगठन के अध्यक्ष राजेंद्र दीक्षित, मनपा शिक्षक संगठन के अध्यक्ष योगेश पकाले, राज्य पुरानी पेंशन संगठन के अध्यक्ष गौरव काले, चेतवा कर्मचारी संगठन के अध्यक्ष सत्येंदु अभ्यंकर, अभा उर्दू शिक्षक संगठन के अध्यक्ष राजिक हुसैन, युवा शक्ति शिक्षक विचार मंच के अध्यक्ष नयन कालपांडे, सचिव सतीश नांदने, राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रणीत तात्या थोरात के अध्यक्ष अजय साव, सचिव गणेश भगत, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संगठन के अध्यक्ष महेंद्र हिवे, सचिव गोकुल चारथल, प्रहार शिक्षक संगठन के अध्यक्ष शरद काले, सचिव अमोल वर्हीकर सहित विभिन्न शिक्षक संगठनों के पदाधिकारी व सदस्यों ने हिस्सा लिया। जर शासन दखल घेईलच, पण जर नाही घेतली तर यापुढचं पाऊल याच्यापेक्षा कठोर उचलण्यात येईल आणि त्या कठोर पावलामध्ये आम्ही, कारण की शासनाचं एकच धोरण आहे की सर्व ज्या जिल्हा परिषदेच्या किंवा अनुदानित शाळा आहेत त्या बंद झाल्या पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी शासनाने 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय आलाय। या शासन निर्णयानुसार आमच्या 20 विद्यार्थ्यांना एक शिक्षक फक्त देतोय म्हणतात, तो 20 विद्यार्थ्यांना एक शिक्षक 3 वर्ग 6वी 7वी आणि 8वी 7 त्रिक 21 विषय एक शिक्षक कसा शिकवणार। 6 ते 8 ला पटसंख्या किती असो 2 शिक्षक असलेच पाहिजे असं शिक्षण हक्क कायदा म्हणतो, परंतु शिक्षण हक्क कायद्याला एकीकडे हरताळ फासला जातोय आणि दुसरीकडे मात्र शिक्षण हक्क कायद्यानुसार टीईटी शिक्षकांना अनिवार्य केले जाते। 2010 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना, जेव्हा शिक्षण हक्क कायदा जाहीर होता त्यापूर्वी लागलेल्या शिक्षकांना जर टीईटी अनिवार्य म्हणत असेल तर आज जे सगळ्या खुर्च्यांवर बसलेले IAS IPS डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा पुन्हा या नीटची परीक्षा, पुन्हा या UPSCची परीक्षा द्यायला सांगा। जर ते पास होत असतील तर हा शिक्षक सुद्धा पास होऊन दाखवेल आणि आताही आम्ही पास होऊन दाखवू, परंतु आमच्या मागे जे भाराभर कामं लावलेत ते सगळे कामं ही काढून घेतली पाहिजेत। BLO SIR तर आहेच आहे, पण वन विभाग एक परिपत्रक काढते आणि सगळ्या शाळांनी 1000 झाडं लावलेच पाहिजे, शिक्षकांनी अमुक केलंच पाहिजे। आरोग्य विभागाचा पल्स पोलिओचा कार्यक्रम असते, जबाबदार कोणाला धरलं जाते? शिक्षकांना, शिक्षकांच्या त्याच्यामध्ये ड्युट्या लावल्या जातात आणि शिक्षण विभागाचं कोणतंही काम असलं तर त्याला म्हटलं कोणाचं सहकार्य मिळत नाही। साधा ग्रामसेवक आम्हाला मदत करत नाही, साधा पोलीस पाटील आम्हाला SRच्या कामामध्ये आज मदत करत नाही आहे। ही सगळी परिस्थिती आहे, शोकांतिका आहे। म्हणून आज महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षक संघटनांना हा निर्णय घ्यावा लागला आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होत आहे। फक्त अमरावतीतच नाही आहे, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय होत आहेत।